तपोवनादी गमन अथवा मृग कंचन वाली निर्गलनम सुग्रीव संभाषणम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पाचाद्री रावण कुंभकर्ण हनन एतद्वी रामायणम योग्यामुख शिलाचा वाशी अवघड खानाचा वरदहस्त माझ्या शिरावर थाप मार डिंबाल्या ढोलावर राक्षसांचा संहार आणि झालं त्याचे वैरी रावण स्त्रियांची मंदिरे पाहत अशोकवन डॅश विध्वंस सोलपिराम राक्षसांचा संहार 2 सोलपिराम 1 डॅश 6 शब्द सुट्टी 24 अक्षर प्रस्ताव संपले. पहिले एवढी सुरुवात कशा दासानीला मारुती रासवेतून बाहेर पडल्यावर रावण स्त्रियांची मंदिरे पाहत मंदोदरीच्या महालात आला. तिचे अनुपम लावणी पाहताच हित सीताचे समजून मारुती समाधान झाले. तो क्षणभर उभा राहून सीतेची कर्पूर कांती आहे का ते विलोकू लागला. इतक्यात रावण शब्दाला पान संपलं. पाण्याला सुरुवात कशा दासानीला
या गोष्टीचा मारुती संतापाला. थोड्याच वेळात रावण व मंदोदरी पलंगावर निद्रिस्त झाले. तेव्हा त्या दोघांना उचलून किष्किंधेस न्यावे की इथेच ठार मारावे याचा विचार मारुती करू लागला. पॅरेग्राफ संपलाय. 11 बोली आहे. पुढे सुरुवात दासाईला नाही त्यात मंदोदरी जागी झाली. ती घाबरली व मोठ्याने त्या रण्यामुळे रावणी जागा झाला. मंदोदरीस काय झाले म्हणून विचारू लागला. मंदोदरी त्या म्हणाली प्राणनाथ मला एक भयंकर लंकेचे राज्य दिले. अशा अत्यंत भयंकर गोष्टी मी स्वप्नात पाहिल्या. त्यामुळे मी घाबरले. हे स्वप्न नसून पुढे होणाऱ्या भयंकर गोष्टींची नावे आहे असे मला वाटते. यासाठी सीतेला त्वरित रामाकडे पोचवा. जर आपणास त्यांच्याकडे जाण्यास संकोच वाटत असेल तर मी सीतेला घेऊन त्यांच्याकडे जाते व त्यांच्याकडे चुडेदान मागते. अवतरणचिन्ह पूर्ण आहे. तेव्हा तिला फसवण्यासाठी रावण म्हणाला मंदोदरी सोलपिरा तू असे घेऊ नको. सोलपिरा म्हणजे चिंता सोड. मी उद्या पान संपले. सीतेला माघारी घेऊन जातो
सोलवेला मारुतीच्या मनातील विकल्प गेला, तिच्याविषयी पूजे भावना मनात निर्माण झाली आणि अशोकवनात निघालेल्या दासीबरोबर तो मोठ्या उत्साहाने व हर्षाने सीतेकडे निघाला. आज त्याच्या कष्टाचे साफल्य होणार होते. बरोबर 23 वेळे पॅरेग्राफ संपलाय. पुढे पुढे सुरुवात कशी आता जायला अशोकवनात एका वृक्षाखाली सीता ध्यानात बसली होती. रावणाचे स्वाती सीते पाहून परत बघाली. नाचू लागला सूर्योदय झाला. सीतेच्या मुखाची कर्पूर दीप्ती पाहून सीता जाये असे मारुतीची खात्री बघा झाली. दरवळले होते तिच्या जवळ त्रिजटा, बसली होती ती भिवून. तिच्या सहवासामुळे तिचा स्वभाव बदलून ती स्वस्थ बनली होती व सीतेचे संरक्षण करीत होती. मारुतीने गुप्त रूपाने तिच्या चरणाला वंदन केले व मुद्रिका तिच्या पुढ्यात ठेवली.